मंडळी आता जसं आम्ही काल सांगितलं की अक्षरशः मेकअप आर्टिस्ट यांचं शूट करायचं आहे, तर त्यासाठीच आम्ही आता चाललेलो काय म्हणायचं कुठला एरिया का तो नारायणपूर नाही स्वामीनारायण मंदिराची तिथं त्यांचं स्टुडिओ तिकडे चाललोय आम्ही सगळेजण, मी साक्षी आणि मेकअप आर्टिस्ट. म्हणजे असं जिचा आज घरी ठेवले मामा आहे तर त्याच्यासोबत राहील की जे फ्रेंड्स येतील खेळायला त्याच्यासोबत घ्यायला आणि आम्ही आता जातो शूटला. लेट्स गो. जसं लास्ट टाइम ज्या स्टुडिओमध्ये होतो तर पोहोचलोय आता. सगळं सामान या पोरीनं घेऊन वर जायचं आहे, आम्हालाच घेऊन जायचं आहे. जाऊ आता ज्या स्टुडिओमध्ये पोहोचलेलो. मागच्या वेळेस पण तुम्ही बघितलेलं त्यांचं इथं सगळं सेटअप आहे सगळ्या यांच्या गोष्टींचा. हाय आणि आता ही त्यांची रूम आहे, तिथं सगळ्या गोष्टी आहेत. हॅलो मेकअप आर्टिस्ट, हॅलो हेअर आर्टिस्ट. मांडून झालं तुमचं गुड. मस्तपैकी असं लाईट लावलं आहे. आता यांचं इथं जे स्टुडिओ असल्यामुळे इथं सगळे यांच्या गोष्टी आहेत ज्या शूटला लागतात, फोटोशूटला. त्यामुळं आता यांचं थोड्या वेळानं सुरू करतील. आणि बघाशीच आमच्या इथं मॉडेल आले आहे आणि आता मेकअप आर्टिस्ट यांनी त्यांचं काम सुरू केलं आहे. तर मॉडेल कोण कशा आहेत ते आपण आता हळूहळू थोड्या वेळाने दाखवू. त्यांचं काम चाललं आहे, आपण नंतर घेऊ. तर मंडळी बऱ्यापैकी आता काम यांचं होत आले बरं का, दाखवतो. एवा त्यांच्या दोघींचं ना खतरनाकपणे काम सुरू झालं आहे. मग अशी आपण जे स्टुडिओमध्ये बघितलेलं यांचं सगळं इथं सामान मांडलं आहे आणि ते काम सुरू केलं आहे. आणि माझं काय झालं तुम्हाला दाखवतो. यांचं इथं टेबल खुर्ची सगळं मांडलं आहे आणि ब्लॉग एडिटिंगला सुरू केलं आहे मग अशीच. कारण काय झालं आहे, ब्लॉग एडिट करायला मला जमेनाच आणि सकाळी तर रेकॉर्डिंग होतं आणि परत एकदा सांगतो मी ब्लॉग थोडे उशिरा येत आहेत. आता हे मिरजमधलाच ब्लॉग आम्ही पुण्याला निघतानाचा मिरजमधून पुण्याला निघतानाचा ब्लॉग तो एडिट करतो आणि आता हळूहळू मग ते ब्लॉग आपण रोजचे टाकू. ओके. बऱ्यापैकी एडिटिंग झालं, अपलोडला लावलं ब्लॉग आणि मॉडेल पण तयार झाले. समोर सगळं सेटअप लावलेलं आहे. मेकअप आर्टिस्ट बरोबर टायमिंगमध्ये झालं, बरोबर 1च्या दरम्यान म्हणजे झालं सगळं. 1पर्यंत होणार म्हणून. येस ठीक आहे. अशापैकी मस्तपैकी यांनी सेटअप करून ठेवला आहे पूर्ण या लाईट्स आणि जसं ती मगाशी सगळा पसारा तिथं होता ना त्यातलंच ते उचलून त्यांचं सगळं जो काही सेटअप आहे हे असं त्यांचं जनरली पूर्ण करतात. आणि मग फोटोशूट एवढी मोठी लाईट्स असते, बाकीच पण अजून खूप सारे एलिमेंट्स आहेत. आता त्या आपल्या ज्या थीमप्रमाणे आपल्याला शूट करायचं आहे तसं आपण शूट करतो आहे. आपण शूट सुरू झालं आहे. रिफ्लेक्टर, लाईट्स आणि या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ज्या मॅडम आहेत त्या यांनी कॉस्ट्यूम आणलेलं, त्या एकदा दुसऱ्या मॅडम आहेत त्यांच्याकडून, त्या तिथं काम करत असते दुसऱ्या एका मॅडमकडे. आणि या मॉडेल आहेत, फोटोग्राफर इथं आहेत, त्यांच्यासोबत जे एक दादा आहेत त्यांना हेल्प करणारे. हा सगळा सेटअप आहे आणि चाललं आहे आता फोटोशूट. तर मंडळी बऱ्यापैकी आता होत आले शूट. पहिलं काय म्हणते आता हे दुसरं एक एक्सपेरिमेंट करून बघतोय मी की जे शेला वगैरे आहे तो डोक्याच्या वरती ठेवून कसं काय होते बघायचं आता. तर मंडळी बऱ्यापैकी आमचं झालेलं शूट. मेकअप आर्टिस्ट, हेअर आर्टिस्ट, मॉडेल. अहो तुमचं नाव सांगा की. दीप्ती. आणि तुमचं जानू. तुमचंच नाव सांगा, एवढा काय विचार करायला लागेल. तर या स्टायलिस्ट आहेत, या मॉडेल आहेत, मेकअप आर्टिस्ट, हेअर आर्टिस्ट, सगळं बऱ्यापैकी आमचं ते इथलं आवरलेलं. आणि आता आम्ही जायचो घरी. लेट्स गो. मंडळी आमचं तर शूट झालेलं. तर शूट झाल्यानंतर इथं शेजारी एक रेस्टॉरंट आहे, तिथं जरासं नाश्ता किंवा थोडंसं लाईटमध्ये खायचं आणि जायचं आपल्याला. इथं सगळे आम्ही बसलोय आणि आता जेवायचं. A few moments later. मंडळी आम्ही आता जस्ट पोहोचलोय घरी. आमच्या पार्किंगमध्येच आहे. आता डॉलीमोकडे जाऊन जरा जेवायचं आहे. तिच्याकडे जरा जेवणाची सोय आहे, जरा तिने करून ठेवलं ते जेवायचं आणि मग जिजाकडे जाऊ आपण. दोघं बसलेत, खूप वेळ झालं. मामा आणि जिजा बसलेत खूप, त्यांच्याकडे जाऊ आपण. लेट्स गो. आता डॉलीमोकडे आलेलो, जरा इथे जेवणाची आपली सोय आहे म्हणून इथंच करून ठेवली. स्वयंपाक बनलाय पूर्ण. वाव. चला तू इथेच थांबणार आहे. ठीक आहे. बाय डॉलीमो. बाय. हो येणार म्हणजे जरा आमचं खाऊन झालं. खायचं ना आता विडून घ्यायचं राहिलं. आपण आता जो टीममध्ये जिजाला भेटलो. बाय बाय. बाय बाय. हाय क्या हुआ, सो गए क्या? साक्षी मो ए मध्ये बी मध्ये आहे. आणि तू काय करत होती? ठीक आहे ना, काढूया ना नंतर. हे कधीपासून बंद झालंय कळे ना. ठीक आहे चल आपण खाली जाऊ गार्डन मध्ये खेळायला. हाय
मी आणि जिजा आता छानपैकी जरा गार्डन मध्ये गेलो घ्यायला. पिलू आमचं घरातच बसलेलं बराच वेळ होते. व्हॉट डू यू वॉन्ट? वेअर डू वॉन्ट टू गो? अरे राईट दिस वन. लेट्स गो. पण झालंय म्हटलं जिजाला घेऊन जरा खाली यावं, थोडा वेळ खेळावं. मला पण जरा म्हटलं बसून बसून ब्लॉग एडिट करून आणलं कंटाळा. मग हिला घेऊन आपण खाली येऊ थोडा वेळ. हा अरे बापरे. हा हा एक दोन. हा ठीक आहे ठीक कर कर कर. ओके. म्हणजे आमची पिलू लहान होतं तेव्हा हिला इथे चढता पण येत नव्हतं, पण आता ती तिथे तिथे चढून उडी पण मारते. गुड. छान दिसतं. तर पुढे पुढे थोडे गोल गोल आले. आम्ही घेतलेला आहे बॉल आणि सार्थकला बोलवलं आणि जमलं तर आम्ही आता क्रिकेट खेळणार. तू पण खेळणार ना? ए ओय चल. आम्ही बॉल तर घेतला, पण काय झालेलं आमच्या पिल्लेला लागलेली थोडी भूक. जेवायची हो का? खूप भूक लागली. पराठा हो त्याची भाजी वांग्याची भरीत 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 भरीत. आणि ना मस्तपैकी बघा तुम्ही बघता ना जिजा आमची छान खिडकीत बसली आहे आणि इथून एवढं छान वारं आणि व्ह्यू आहे. तर ती मस्तपैकी आम्ही एन्जॉय करत बसलोय. आता जरा खायचं. मग आम्हाला बोललेलं आहे आणि आता क्रिकेट खेळणार आहे आम्ही छानपैकी. मग बॉल आणलं तुम्ही पाहिजे आता जाऊन क्रिकेट खेळणार. बॅट आहे ना आपल्या इथं वरती, नवीन बॅट आणले. बॅटचा पण जर ब्लॉग भेटत असेल तर इथे बघा. मी पण मॅच खेळू शकते. माझ्याकडे पण ती रेड बॅट आहे. ठीक आहे. त्यांनी पण माझे बॉल असं मारू शकतो. बर बर. आणि माझ्याकडे खूप जोराचा बॅट मारते. ओके. मेगापार्टीच दमले खरं काम करून करून जरा मेकअपचं, पण तरी पण तिने मस्त पराठे आणि हे बनवलेले आहे आमच्यासाठी, सगळ्यांसाठी. नाही काही याला पराठे म्हणत नाही, त्याला काय म्हणतो आपण यार, काहीतरी शब्द आहे. थालीपीठ. थालीपीठ आहे हे. थालीपीठचा आणि सॉसचा द्या. ओके मस्त. आता आम्ही क्रिकेट खेळतोय. मेगापार्टीज बॉलिंग करणार आहे. मग मला बॉलिंग करता हे बघू. हे अरे जिजा दे ना आईला. हा मेगापार्टीस्ट गो 1 2 3. का ग रुको तो. बर ठीक आहे. डाव झाला बास, केला बास सार्थकनी. आमच्या इथं मागं कंपाऊंडच्या बाहेर एकदम जागा आहे ना मोकळी, तिकडे टाकलाय बॉल. मग मारला बॉल खेळता खेळता, पण गेलं तिकडे. पण तिथे जायला खूप फिरून जावं लागतंय, त्यामुळे असं गेला होतं. त्यामुळे आजचा डाव बास. परत आम्ही आपण डायरेक्ट नवीन बॉल किंवा असं फिरून जमलं तर आणायचं बॉल. चला बाय, आता जाऊ वरती. मंडळी बघायची आमचं क्रिकेट खेळून झालं, पण आता यायला जिजाच्या फ्रेंड्स तन्वी, प्रियांश आणि जिजा. आता हे तन्वीर काय सामान आहे का? आता तुझं ड्रॉइंग छान छान ड्रॉइंग. हाय मामा. मामा गप, तू बॉल घालवला आमचा नवीन नवीन. हे चांगला शामरूक वर गेलेला असा एकदम खाली आला, शटर डाऊन झाला तिचा. बॉल आज नवीन आणला, तुझ्या भावानं हरवला. तुझ्या केसात का अडकलं इथं? अरे देवा, घरट गेले. अंडी केव्हा मिळणार विकायची? शामरूक अंडी विकायची. आता ही कुणाची अंडी? गांडूळ का ते? उवा पिस्सू, उवा पिस्सू अंडी. मला 2 खुर्ची दे ना एक. A few moments later.
नाही नाही जाऊ द्या मी देतो कोणीच नका देऊ मी देतो हो मंडळी सगळेजण मी देतो चाललंय सगळ्यांचं पार्टी आज मला देऊ. काय गं बाबा हे बघा हे काय ग्रेप्स घेतले मंडळी मंडळी आता तुम्ही बघितलं सगळेजण आम्ही मस्त सँडविच खायला आलेलो मग जर क्रिकेट खेळलं आम्ही जरासं निम्म जेवण करून आलोय म्हणजे जरा जागा ठेवलेली आणि मग म्हटलं की जरा यावं सँडविच खावं हे का तू दूर होते म्हणे काय आता एवढं छान खायला पण आलोय आम्ही आज घरी पण टी व्ही बघूया आपण आता छान हां मूवी बघतो मस्तपैकी आता जरा खायचं आणि रॅपअप घरी जायचं मग लेट्स गो आज जिजाचा मामा ॲस्थेटिक फोटोग्राफीच्या नावाखाली चांगला खुर्चीवर उभारून वरनं काय करतो कुणाला ठाऊक काय करायला सांगा त्यांना त्यांचं आहे ते बर बर मस्त सगळ्यांना कोल्ड कॉफी सँडविच थोडे एक दोन स्लाइस असं घेतलेलं हातात तोंडाची भांडणं लागलेली आहेत सगळ्यांची हातात तोंडांची हात आणि तोंडाची भांडणं लागली आहेत बघा मंडळी मस्तपैकी यांचं चाललंय एवढं सर्व्हिसिंग केसांची सर्व्हिसिंग डोले असं लागले हेअर आर्टिस्ट बघा आमची असं काम सुरू असतं 24 तास सेवा आहे 16 मिनिट झालेली आहेत 24 तास सेवा उपलब्ध ज्यांना कोणाला केस रंगवायचे आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट करा या जिजा ओके या